सो गाईज आता आपण घेतलं लिव्हर पेटा फ्राय करायला, तर त्याचा आपण मॅरिनेट करून घेऊया. सो गाईज आता वाटण टाकलेलं आहे आणि आपण मॅरिनेट करून घेऊया. कशासाठी टाकलंय तो वाटण? कबाब. ओ माय गॉड, मतलब फ्राय की भुजिंग? फ्रायच करू. भुजिंगला हे कुठे आहे? तर की तो चूर पेटवा लागेल, नको ती झंझट. जाम झंझट आहे तो. छोटे छोटे करू का नको ना? लिंबू पिळून घेतलेला आहे. मसाल्याने आपण ना याचा बनवायचा बाबा टिक्काचा. मला ओके. पॅकेट दाखवते मी. पॅकेट पहिला सगळं टाकून घेऊ आपण. आपण हे ना येवाला मसाला टाकू. हा मला बाबा टिक्का मसाला. ओके. याच्याने टेस्ट जाम भारी येते. स्टॅपलरची पिन गेले ना आतमध्ये. हातात गेली ना तर तिथंच राहील तो शिजवायचा. हातात नाही, बोटात घुसली ना तुझ्या काम 25 होईल. त्याच्या आतमध्ये गेले ना मसाला. म्हणजे तू खायला स्टॅपलरच्या पिना देणार वाटतं. गॅस 1 किलोसाठी 1 पॅकेट येतो. नाही एवढा नाही टाकत मी. मी सांगतो 1 किलोसाठी 1 पॅकेट आहे. अर्धा किलोसाठी अर्धा पॅकेट. त्याच्यामध्ये ना आपला घरातला मसाला धने पावडर टाकून घेऊ थोडासा. म्हणजे टेस्ट आहे ना थोडा एक्स्ट्रीम लेवल जाएगा. एक्स्ट्रीम लेवल. येस. मी आज आहे ना ब्लाऊजचा एक हात कम्प्लीट केला आहे. मला भरपूर टाइम लागला आज ब्लाऊजसाठी. झंझट आहे आमच्या ब्लाऊजची. हळद थोडीशी आहे का. मसाला, हळद, मसाला पण थोडासा, कारण की तो मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळा असतो म्हणून. आमचा मसाल्याचा ऑर्डर. सगळे मसाले येत असतात. त्याच्यामध्ये आपण थोडासा पच्ची पकडायला मिळाले म्हणून थोडासा मीठ घालून घे. त्याच्यामध्ये तर असतोच. घालू नको घालू. थोडंसंच घाल पहिले सुरुवातीला. आपण मिक्स करून घेऊ पहिला. कलर पण नसतो त्याच्यामध्ये ऍड. सगळाच असतो त्याच्यामध्ये. ती जाम झंझट नाही हवी ना म्हणून ते पहिलं बनवून ठेवतात. मसाला असतो त्याच्यामध्ये सगळा. ओके. झाला ना? झालं. आता थोडासा मॅरिनेशन आता करून याच्यामध्ये थोडं ठेवून देऊ. नाही, काय अजून बाकी? सगळं एकदाच लावून घेते. अच्छा. मला हात धुते. मैदा टाकून चमचा 1 चमचा बेसनचं पीठ. बेसनचं पीठ 1च चम्मच टाकायचं कारण की चिकन कमी आहे. ओके. त्याच्यात आहे बघ 1 चमचा टाकतो. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे का मैदा ते पण नाही समजत. कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर आहे. आपण एवढा नाही टाकायचं म्हणजे जास्त कडक होईल म्हणून. ऑलरेडी कडक होईल असतो. पिवळा पिवळा दिसतो ना एकदम तसा नाही दिसला रेस्टॉरंट पाहिजे. टाईप. गाई झाडू बिरू मारून घेतलं तो नाही. एकदम किचन सपासप चकाचक झालेलं आहे. गॅस बाकी. गॅस आता तुला यूज करायचं म्हणून आता ते सगळं साफ झाला. भांडी पण धुवून झाली. थोडा झाडू पोछा मारून घे. एकदम थोडासा पुसून घे. साफ असतो ना असं मजा येते करायला. चांगली गोष्ट आहे. मला ना तो ब्लाऊजचं पण करायचं होता. तर करू ना. रस्सा बनवून घेऊ का? तुझी इच्छा. तुला जे बनवायचं ते. फक्त मला नाश्ता बनव थोडासा. सँडविच. येस सँडविच बनव. कारण की हेल्दी खायला चांगलं असतं. ते फास्ट फूड आता बंद करू खायचं. बंद झालं ते तर संपलं आहे. अजून बाहेरचं पण खायचं बंद केलं. आता घरातलंच तू बनव जरा मस्त. काकड गाजरी सॉरी
सोनू मी काय बोललो माहिती का? काकड गाजरी. काकड गाजरी. तेच बोलला, काकड गाजरी. काकड गाजरी. काकडी आणि गाजर मस्त कापून घे. टोमॅटो काप, कांदा काप, मस्त बनव. मी बनवते, तुम्ही जा आंघोळ करून घ्या. चालेल काहीच. तर तुम्हाला बनवून ठेव, मस्त बनवायला दाखवतो मला. बाय बाय बाय. तर काहीच किती सुंदर असा सँडविच माझ्यासाठी बनवून घेतलेला आहे. मध्ये नुसता पसरा झालाय. साफसूफ करायला लागेल, इतका पसार घातलाय तुम्ही. आता सगळं साफ करावं लागेल तुला. तो ब्लाऊजचा एक हात झाला माझा, दाखवू का मी? दाखव. कोणता? ब्लॅक वाला पूर्ण झाला? नाही पूर्ण नाही झाला बाबा, किती छोटा काम आहे तो. वा, फॅब्रिक पेंटिंग चांगलं वाटतं. मस्त वाटतंय. त्या साडीवर जाम भारी दिसेल. ती ब्लॅक साडी आहे ना, ब्लॅक साडीवर फुलं आहेत. मस्त वाटत. मस्त वाटतंय. त्याला बनवायला लागेल. लाईट मध्ये अजून भारी वाटेल. मागचा व्याला येतं, पुढचं बाकी आहे का? हा, मला बनवायला चाललंय मी सँडविच. कच्चे के पप्पा खा थोडंसं खा. खराब काय नाही करपलाय. थोडसा मस्त झालंय. उलट असंच असतो. क्रिस्पी बनाई. हा, क्रिस्पी बनलाय. खा. मला गोळी आणून द्या. मग मला कसं तरी वीकनेस सारखं वाटतं नुसतं. कसली गोळी? एनर्जीची गोळी? तापाची गोळी डायक्लोजिन आहे ना पप्पाकडे. पप्पाकडे कुठे? पप्पा कुठे झाला? पप्पा नाही पप्पा गेले कारिवलीला. नाही, कारखान्यात होते वाटतं. कारिवलीला आहेत पप्पा. मला फोन केला तर आवाज येत होता. आता आम्हाला सांगून गेले ना. ओके मॅडम, ओके मॅडम. आता मी सँडविच बनवते. एक साईडला वाटण झालेलं आहे. आता एक साईडला थोडंसं काम करते. थोडं लेटच घेऊ जेवण. तुम्ही जेवणार एवढा खाल्लं? थोडा गरम गरम राहू दे ना. 9 वाजता जेवू ना. खाल्लं जेवणार एवढं लवकर? 9 वाजता जेवायला घेऊ. हा, मग नंतर मी बनवेल. ठीक आहे. ओके मॅडम. जावा. झाला का? ओके तुमच्या गोष्टी करते मी, काय म्हणणार. ओके. बनव मस्त. फ्राय कर आणि मला आणून दे. आणि खूपच मस्त असं मॅरिनेशन झालेलं आहे. झालाय ना तो एकदम खतरनाक. मस्त झालंय. बघू. फ्राय झालं की मस्त झालं. मला वाटलं दगड झाला. नाही, मस्त झालंय. इकडे यायचं बरोबर. फोडणी. इकडे या. टाकू कांदा? चल. कधी तयारी करायची मग? होईल ना, ते लगेच होईल. एवढा टाइम नाही लागणार. आरामात. चटका लागेल नाही तर. टोमॅटो टाकलेला आहे. धनिया पावडर. त्याच्यामध्ये ना मी डायरेक्ट चिकन टाकणार होते. गरम मसाला. माझं उत्तर ठेव.
रेस्टॉरंट टाईप एकदम ते ग्रेव्हीमध्ये कसं चिकन टाकतात हा, तसा तसंच रेस्टॉरंट करा. सारखा त्याचा आता मस्त शिजेल मग त्याच्यात सगळा एवढी काय का चालू झाली? एवढी घाई चालली कारण की गणेशजीचा नाही माहिती आहे. तो माहेर नाही. बाहेरच चालू चुप बैठव सिक्रेट. तर काहीच सिक्रेट आहे जेव्हा आम्ही निघू तेव्हाच तुम्हाला सांगू काय ते नाही तेव्हा पण नाही सांगू डायरेक्ट पोचव. डायरेक्ट पोचल्यावर सांगू. ओके डायरेक्ट पोचल्यावर बघा काहीच टप्पाट इथून तिकडे तिकडून इकडे भांडी घासून क्लीन एकदम. म्हणजे तेवढं पटापट आवडलं म्हणून माझं बरोबर होईल. भूक तर लागलेली आहे आता तू बनवते तर भूक तर लागेलच ना. इकडं 3 गॅस चालू नाही फटाफट जेवण बनवत लागले. जाम लागले भूक. आणि उद्या आम्ही चाललो एक ठिकाणी. मी सांगणार नाही रिव्हील नाही भात मिक्सर कुकर कुठे गेला? फ्राईंग चालू झालेली आहे त्याच्याजवळ मस्त भात वगैरे निवडते. माझा हात झाला आहे माखून एकदम तालाला घेतलं मी. एक शाव निघलेली आहे दुसरा टोपा नाही आणि मस्त भात घाली घेतलेली इकडं. भात घालताय टोपा व कावरी करलाय नाही. हा टेस्ट करते तोड थोडाशी टेक्निक जाम भारी आहे. एक टोप उतरला दुसरा टोप चढला टाका रस्सा. जेवण बिवण करून घेतलं जेवलो बिवलो. मी तर जेवली पण नाही हे तर हे पण जेवले नाही उगाचच केला. थोडंसं जेवलो बाकीचं सगळं ठेवून दिलं. तर आता पटापट आपण तयारी करून घेऊया आणि मेकअप करून घेऊया आवरून घेऊया आणि मग निघूया आपल्या दर्शनाला. तर कुठे जायचं हे तुम्हाला समजेलच. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.